ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे मधुभाऊंना कळलं असतं की सायलीवर चाइल्ड ट्रॅफिकिंगचा आरोप झालेला आहे आणि तो पण आरोप ह्या खोटारड्या प्रियामुळे लागलेला आहे। पण त्या टायमाला ही प्रिया सगळ्यांसमोर सायलीला अपशब्द बोलते, त्यामुळे मधुभाऊंना सायलीबद्दल हे अपशब्द ऐकलेले आवडत नाहीत। पण त्याच टायमाला प्रियाचं हे बोलणं ऐकून आपला स्वतःवरचा ताबा विसरून ते प्रियावर हात उचलतात। पण त्या टायमाला प्रिया विचार करते की ह्या म्हाताऱ्याचं आता काय करायचं। परंतु त्या टायमाला मधुभाऊंचा ब्लड प्रेशर लो होतो, तेव्हा अर्जुन मधुभाऊंना बोलतो तुम्ही जरा शांत राहा आणि त्याच टायमाला मधुभाऊंना पाणी देऊन त्यांना शांत केलं जातं। पण प्रिया गप्प बसत नाही, ती बोलते तुम्ही माझ्या सासरी येऊन माझ्यावर हात उचललात आणि तुम्हाला हे जमलं कसं। इथे अर्जुन ज्या ठिकाणी हे प्रकरण झालंय त्या ठिकाणी तो जातो, पण त्याच टायमाला ती मुलीची आई बोलते की इथेच माझ्या मुलीला किडनॅप केलं होतं। तेव्हा अर्जुन बोलतो प्रत्यक्षात त्या टायमाला तुम्ही तिकडे होता, मग तुम्ही तिथे काय पाहिलं होता। आणि अर्जुन बोलतो मी वकील आहे, त्यामुळे तुम्हाला मला प्रश्नाचे उत्तर द्यायलाच लागतील। पण त्या टायमाला ती बाई थोडी घाबरते आणि अर्जुन बोलतो तुम्ही खोटं बोलताय। अर्जुनचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती बाई घाबरते आणि बोलते 2 गुंड आले होते आणि त्यांनीच मला सांगितलं होतं की असं असं कर नाहीतर तुला आम्ही मारू, त्यामुळे आम्ही घाबरून हे सगळं असं केलं। तेव्हा अर्जुन बोलतो तुम्ही कोर्टात साक्ष द्याल का। तेव्हा ती बाई बोलते मी कोर्टात साक्ष देऊ शकत नाही। तेव्हा अर्जुन बोलतो तुम्ही साक्ष देऊ नका, त्या मुलीला माझ्या जवळ द्या। तिथे रविराज अर्जुनला बोलताय की तू त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज बघ, त्यामुळे आपल्याला कळेल की काय खरं आहे काय खोटं आहे ते। तिथे अर्जुन चेतनचं बोलणं चालू असतं, तेव्हा चेतन अर्जुनला बोलतो की हे सगळं काम महिपन चालू शकतं, कारण की विलास आणि हरीच्या खुनामधून तू लक्ष चुकावं म्हणून। तेव्हा अर्जुन बोलतो त्याला काय ते करू दे, मी माझ्या बायकोला 24 तासाच्या आत सोडवणार म्हणजे सोडवणार। त्यानंतर इथे रविराज घरी येतात, तेव्हा प्रतिमा बोलते काय झालं। तेव्हा रविराज घडलेला प्रकार सगळा सांगतात। तेव्हा इथे प्रतिमाचे हे ऐकून पायाखालची जमीन सरकते। तेव्हा प्रतिमा बोलते हे सायली करू शकत नाही। महिपन आणि साक्षी आणि नागराज खूप आनंदित असतात, त्यांना कळलं असतं की आता अर्जुनची बायको सायली हिला आता आपण चांगलाच चाइल्ड ट्रॅफिकिंग मध्ये चांगलाच अडकवलेलं आहे आता या अर्जुनच्या केस मध्ये आता लक्ष लागणार नाही। आणि महिपन खूप खुश असतो आणि तो नाचायला लागतो आणि नागराज आणि साक्षी त्याचा डान्स बघून खूप आनंदी आणि खुश होतात। तेव्हा साक्षी बोलते की तो अर्जुन सुभेदार आपल्या बायकोला सोडवणार नाही ना। तेव्हा महिपन बोलतो की ती केसच तशी आहे, त्या ह्याच्यामध्ये कोण सुटू शकत नाही। आणि ते महिपनला वाटत असतं की आता अर्जुन काहीच करू शकत नाही, पण अर्जुनने महिपनचा सगळा प्लॅन हाणून पाडलेला असतो आणि त्या अर्जुन जितके पण सीसीटीव्ही फुटेज आहे सगळे मिळवतो आणि जे पण सीसीटीव्ही फुटेज असतात त्या सगळ्यामध्ये आता प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो। आणि त्याच टायमाला सगळे सीसीटीव्ही फुटेज तो घरी घेऊन येतो आणि सगळ्यांना दाखवतो आणि हे सगळं पाहून सगळ्यांना चांगला धक्का बसतो। इकडे अर्जुन त्या बाईची जबाबदारी त्या रविराजांसमोर देतो आणि तो सांगतो की तुम्ही या बाईला कोर्टात व्यवस्थित घेऊन या। आणि त्या दिवशी अर्जुन हे कोर्टामध्ये युक्तिवाद करतो आणि सायली कशी निर्दोष आहे हे सगळं जजना सांगायला लागतो। तेव्हा त्या बाईला अर्जुन विटनेस बॉक्स मध्ये बोलवतो। तेव्हा अर्जुन सांगतो हीच ती बाई आहे, तिने आता साक्ष देणार आहे की सायलीला या सगळ्यामध्ये मुद्दामून अडकवण्यात आलं आहे। तेव्हा ती बाई हात जोडून बोलते की मला माफ करा, जे पण घडते ते माझ्यामुळेच घडतंय। आणि त्या बाई सांगतात की या सायली करून बाई आहेत, या मदत करायला आल्या होत्या, किडनॅप काही करत नव्हत्या। आणि ती बाई अशा प्रकारे साक्ष देते आणि ही साक्ष ऐकून सायलीला खूप आनंद होतो। पण त्या टायमाला तिचं लक्ष त्या प्रियाकडे जातं आणि ती बोलते हीच ती बाई, हीच त्या गुंडांबरोबर आली होती। तेव्हा प्रिया घाबरते आणि बोलते ही इकडे आली कशी आणि अर्जुनला ही कशी सापडली। तेव्हा अर्जुन बोलतो तुम्ही नीट सांगा या बाईबद्दल। तेव्हा ती बाई बोलते काय हीच ती गुंडांबरोबर आली होती आणि मला धमकी द्यायला लागली होती। तेव्हा अर्जुन बोलतो जज ना आता हे पॉइंट तुम्ही नोट करून ठेवा, कारण की ही प्रिया या प्रकरणात इन्व्हॉल्व आहे। तेव्हा इथे अर्जुन जजना प्रश्न विचारतो की या सगळ्या केसमध्ये प्रिया, महिपन आणि साक्षी या तिघांमध्ये ही केस गोल गोल फिरते, पण ह्या सगळ्यामध्ये या सायलीलाच कशाला अडकवलं गेलंय, ह्या सगळ्याचा सूत्रधार कोण। पण त्या टायमाला रविराजांना खूप राग आलेला असतो आणि त्या टायमाला पण आता रविराजांना प्रिया ही तन्वी नाही तर समजलं असतं, पण प्रिया हे सगळं का करते, कोणाच्या बोलण्यावर आणि का करते हे सगळं आता रविराजांना जाणून घ्यायचं असतं। त्यासाठी रविराजे प्रियाला फरफटत महिपनच्या घरी घेऊन जातात। आणि त्या टायमाला रविराज महिपनला विचारतात या सगळ्या केसमध्ये तुला ही प्रिया का सपोर्ट करते आणि या सगळ्यामध्ये प्रिया का म्हणून इन्व्हॉल्व आहे, हे सगळं आता रविराजांना महिपनकडून जाणून घ्यायचं असतं। आणि रविराज महिपनची कॉलर पकडून सगळं सत्य जाणून घ्यायला बघत असतो। आणि आता महिपन
प्रियाचं खरं सत्य रविराजांना सांगणार काय हे पुढे पाहणे आता रंजकच होणार आहे.